पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या कुंभारीमधल्या रे नगर या परिसरातल्या जवळपास 15,000 कष्टकरी कामगारांच्या घरांचं आज वाटप केलं, उद्घाटन केलं आणि पंतप्रधानांच्या हस्ते या कामगारांना घरं देण्यात आली। यावेळेला पंतप्रधान प्रचंड भावुक झाले आणि त्यांनी एक वाक्य अगदी नकळत त्यांच्या तोंडून आलं, ते म्हणजे माझ्या लहानपणी मला अशा स्वरूपाची घरं जी सगळ्या सुखसोयींनी प्राप्त आहेत ते जर मिळाली असती तर किती बरं झालं असतं। आणि पंतप्रधानांचं हे वाक्य कदाचित तिथे बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हृदयावर, यांच्या मनावर काही परिणाम करून जाणार की नाही, हाच प्रश्न या सगळ्या निमित्तानं उपस्थित झाला। याचं कारण असं आहे, मुंबईमध्ये ज्या जुन्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या वाट्याला जी परवड, ज्या नरक यातना आणि जी मोगलाई आलेली आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या जुन्या इमारतीत राहणाऱ्या किंवा मास्टर लिस्टवर घरं मिळवणाऱ्या नागरिकांच्या किंवा रहिवाशांच्या बाबतीत सकारात्मक पद्धतीने लक्ष घालण्याची वेळ आली आहे, असंच काहीसं म्हणावं लागेल। काय आहे हे सगळं प्रकरण हे मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, मुंबई ही 7 बेटांची होती। या 7 बेटांच्या म्हणजे दक्षिणेकडच्या भागात मुंबईच्या ज्या जुन्या इमारती होत्या, ज्याला आपण उपकर प्राप्त किंवा सेज बिल्डिंग म्हणतो, यात राहणारे जे काही रहिवासी होते, या रहिवाशांना अगदी काळाच्या ओघात 70च्या दशकापासून या इमारतीतून बाहेर जावं लागलं। काही इमारती जीर्ण झाल्या, काही इमारती विकास कामांसाठी ज्यांना पाडाव्या लागल्या, अशा इमारतीमधल्या रहिवाशांना संक्रमण शिबिरात ठेवलं जातं। मुंबई म्हाडाची जवळपास एक 58 संक्रमण शिबिर आहेत आणि या 58 संक्रमण शिबिरातून राहणाऱ्या या रहिवाशांना अत्यंत नरक यातना सोसत राहावं लागतं, कारण अनेक सोयी सुविधांचा अभाव इथे आहे। वर्षानुवर्ष ही लोक इथे खितपत पडली आहेत आणि या अगदी 3-3, 4-4 पिढ्या या संक्रमण शिबिरातून लोक बाहेर जात नाहीत। याचं कारण काय, तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये असलेला खूप मोठा भ्रष्टाचार। सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष असलेल्या संजीव जयस्वाल यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आणि या सगळ्या म्हणजे याला मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्निर्माण म्हणजे ज्याला RR बोर्ड म्हणतात, असं हे म्हाडाचे एक बोर्ड आहे, अत्यंत बहुचर्चित आणि वादग्रस्तही। तर इथल्या एजंटांचा सुळसुळाट आणि इथल्या काही विशिष्ट अधिकाऱ्यांची दादागिरी मोडीत काढण्यासाठी संजीव जयस्वाल यांनी एक लॉटरीचा पर्याय निवडला। लॉटरीचा पर्याय हा आहे चांगला, तो पारदर्शी आहे, याबद्दल संजीव जयस्वाल यांचं कौतुक करायला हवं। पण त्याचबरोबर काही ज्याला आपण मोगलाई पद्धतीचे नियम या सगळ्या संदर्भात लागलेत असं म्हणू शकतो, अशी परिस्थिती आपल्याला या जुन्या इमारतीत राहणाऱ्या मास्टर लिस्टवरच्या रहिवाशांच्या वाट्याला आल्याचं पाहायला मिळते। ती काय आहे, तर हे जे नवीन धोरण बनवण्यात आलेलं आहे, याला विधिमंडळाची परवानगी आहे की नाही, म्हाडाच्या कायद्यात दुरुस्ती झालेली आहे की नाही, याच्याबद्दलचा स्पष्ट खुलासा कुठेही करण्यात आलेला नाहीये। तो का करण्यात आलेला नाही, यथावकाश आपण त्याची उत्तरं शोधणार आहोत। पण आता जी मूळ समस्या आहे ती काय आहे, तर या लॉटरीमध्ये एकदा जर तुम्हाला घर लागलं आणि तुम्ही ते घेतलं नाही तर तुमचा घराचा हक्क गेला, ही अक्षरशः मोगलाई आहे। याचं कारण काय, तर याचं कारण बरं दुसरं, घर लागल्यानंतर 15 दिवसाच्या तुम्ही स्वीकृती द्यायची आहे आणि 45 दिवसाच्या तुम्हाला ताबा मिळणार आहे किंवा तुम्ही तो ताबा घ्यायचा आहे, अन्यथा तुमचं घर गेलं। इथे मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला बिर्याणी खिलवली जाते, तिथे जुन्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना 15 दिवसात जर तुम्ही घराची स्वीकृती कळवली नाही तर तुमचा हक्क गेला। हे काय आहे, कारण दर महिन्याला शनिवार रविवार म्हाडा बंद असतं, म्हणजे 15 दिवसांपैकीचे 4 दिवस सुट्ट्यांमध्ये गेले। 11 दिवसात आपल्याला ते कळवायचंय जुन्या इमारतीतल्या रहिवाशांना। हे काय आहे, आणि दुसरीकडे या आता बघा, इथे माझ्या हातात ही एक पाण्याची बाटली आहे। या बाटलीची किंमत ही म्हाडाच्या 3 वेगळ्या वेगळ्या मंडळांमध्ये वेगळी वेगळी होते। म्हणजे जर आपण पाहिलं तर जे खाजगी बिल्डर आहेत त्यांना जो प्रीमियम भरायचा आहे तो फक्त 110% भरायचा आहे आणि जर या जुन्या इमारतीतल्या रहिवाशांना घर लागलं तर त्यांना रेडी रेकनरच्या 125% भरायचं आणि यातलंच घर मुंबई मंडळाच्या माध्यमातून जर लागलं तर फक्त 50 ते 60% इतकेच पैसे भरावे लागतात, म्हणजे मूळ किमतीच्या जास्त। ही अशी एकाच गोष्टीसाठी 3 वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात।
हा एक भाग झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं जगात काय आहे की जे बदलून मिळत नाही किंवा बदलून मिळू नये असं उपाध्यक्षांना किंवा म्हाडातल्या अधिकाऱ्यांना वाटतंय. बघा, याच्यात एक गोष्ट झाली, यातली एक लॉटरी नुकतीच 28 तारखेला काढण्यात आली. 400 पेक्षा अधिक गाळे होते, त्यापैकी 265 लोकांना गाळे लागले. आणि या मास्टर लिस्ट पैकी जे लोक पात्र होतील त्यांना किमान 300 चौरस फुटाचा गाळा, निवासी गाळा मिळावा असा नियम आहे, असा कायदा आहे. असं असताना 225चे गाळे का वितरित करण्यात आले? बरं, जिथे विकासकाला म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं किंवा एनओसी घ्यावी लागते, त्या इमारतीत त्याने सरप्लस एरिया द्यायचा असतो म्हाडाला. चला, हे ठीक आहे की विकासकांना ती एक मुभा दिली गेलेली आहे की तुम्ही त्या इमारतीत नाही दिलं तर त्या परिसरात द्या. पण आता एसआरएच्या इमारतीमध्ये देखील असे गाळे दिले गेलेले आहेत. मग हे एसआरए जे आहे ते अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सरकारने मोफत घरं पुरवण्याचा जो काही सपाटा लावलाय त्यासाठी दिलं जात आहे. मग या जुन्या इमारतीतल्या लोकांवर म्हाडा काही मेहरबानी करत नाहीये. मग हे 300 चौरस फुटापेक्षाचे कमी गाळे का वितरित केले जात आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्यांच्याकडे, म्हणजे अतुल सावे हे गृहनिर्माण मंत्री आहेत, पण ज्यांच्याकडे या सगळ्या विभागाची अगदी सर्व सूत्र आहेत, त्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अत्यंत सकारात्मक विचार करून या जुन्या इमारतीतल्या मराठी भाषिकांना, मराठी कुटुंबांना, बहुसंख्य मराठी कुटुंबांना न्याय द्यायलाच हवा असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की या कुटुंबातल्या लोकांच्या 3 पिढ्या या संक्रमण शिबिरातल्या नरक यातनेमध्ये गेलेल्या आहेत. मग या अधिकाऱ्यांना कोणत्याही, माझा व्यक्तिशः संजीव जयस्वाल यांवर रोष नाही, एक चांगला धडाकेबाज अधिकारी म्हणून मी त्यांना ओळखतो, पण त्यांचे कोणीतरी कान भरलेत का? त्यांना काहीतरी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यातलं नैराश्यामुळे कुणावर तरी सूड काढायचंय का असा प्रश्न पडावा, असे काही निर्णय त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी घेतलेत. यातला सगळ्यात धक्कादायक निर्णय सांगतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. याच्यावर काय करायचं ते मुख्यमंत्र्यांनी करावं असे माझे त्यांना आव्हान आहे. एका मोठ्या मुंबईतल्या ज्वेलर्सची एक प्रॉपर्टी होती गिरगावमध्ये आणि असं सांगण्यात आलं की त्यांना 7 घरं देण्यात आलेली आहेत. ही जी 7 घरं देण्यात आलेली आहेत ती देत असताना एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं की ही घरं अपात्र आहेत किंवा ही मागणी अपात्र आहे, पण त्यांना पात्र करण्यात आलेलं आहे. ज्या इमारतीमध्ये दुसरा मजला दाखवण्यात आलेला आहे, प्रत्यक्ष त्या इमारतीवर दुसरा मजलाच नव्हता. मग मला सांगा, जर जयस्वालांना अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शी पद्धतीने जर अशा घरांचं वाटप करायचं तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे मुंबईकरांनी. पण त्याच वेळेला ही जी काही अधिकाऱ्यांनी मोगलाई सुरू केलेली आहे की तुमचं हिअरिंगच घेणार नाही, तुम्हाला पुन्हा तुम्ही शब्दच उच्चारू शकणार नाही, तुमचा हक्कच निघून जाईल, ज्या इमारतीवर दुसरा मजलाच नव्हता त्या इमारतीतल्या रहिवाशांना घरं दिली जात आहेत, म्हणजे एजंट राज संपवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याचं आपण स्वागत करूया. पण त्याच वेळेला भ्रष्टाचाराचं हे दुसरं अंग पाहायला मिळणारे हे अधिकारी कोण आहेत याची देखील जयस्वालांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावायला हवी. ही चौकशी एसआयटीच्या माध्यमातून झाली तरी त्याचं स्वागत आपण करायला हवं, कारण हा मूळ मुंबईकरांचा प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतंय की ही जी नवीन मास्टर लिस्टच्या संदर्भातली एक स्वागतार्ह गोष्ट आहे लॉटरीची, पण त्याच वेळेला अनेकांवर त्यातून अन्याय होतोय असं आपल्याला वाटतं का? रेडी रेकनर प्रमाणे किंवा बाजार मूल्याच्या 125 पट या गरीब मुंबईकरांकडून दर आकारणी योग्य आहे का? आपलं जे मत असेल ते आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा. ते मत आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत आणि म्हाडाच्या कारभाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. या संदर्भात काही आक्षेप काही जणांचे असतील तर त्यांनी आमच्या या नंबरवर संपर्क साधावा. आपले जे काही आक्षेप आहेत ते नोंदवावे, त्याची योग्य ती वाचलात लावण्याचा आपण टाइम महाराष्ट्राच्या वतीने प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला कळवा आणि असेच काही तुमच्या आयुष्याशी संबंधित, तुमच्या जीवनाशी आणि तुमच्याशी थेट संबंधित व्हिडिओ आपण टाइम महाराष्ट्रावर पाहू शकता. त्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.